अमरावती शहरालगत असलेल्या वलगाव येथील शेत शिवारात झालेल्या हल्ल्यात छोटेलाल हरतो राहणार वलगाव यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। काल शेतात असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना गंभीर स्वरूपाची मारहाण केली। हल्ल्यानंतर गंभीर अवस्थेत छोटेलाल हरतो यांनी वलगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली। त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी वलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले। मात्र येथे उपस्थित डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी त्यांची प्रकृती गंभीर असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रेफर न करता त्यांना घरी जाण्यास सांगितल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। घरी परतल्यानंतर अवघ्या 1 ते 1.5 तासात छोटेलाल हरतो यांचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही त्याचा उपयोग करण्यात आलेला नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळेच मृत्यू झाल्याचा संताप व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी हल्ला करणाऱ्या अज्ञात आरोपींवर तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ व नातेवाईकांनी केली आहे। खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। प्रकरणामुळे परिसरात तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। काल दुपारी वलगाव येथील रहिवासी हरतो ते शेतात गेले असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण केली आणि मारहाण इतक्या गंभीर स्वरूपाची होती की त्यांना मग नंतर ते पोलीस स्टेशन मध्ये आले। पळत पोलीस स्टेशन मध्ये आले। पोलिसांनी रिपोर्ट घेतला। रिपोर्ट घेऊन त्याला MLC मेडिकल साठी PSC मध्ये पाठवलं, परंतु PSC मध्ये डॉक्टरांनी त्याला कुठलेही ट्रीटमेंट न देता वलगाव PSCच्या MOनी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला रेफर न करता त्यांना घरी जाण्यास बाध्य केले आणि तो घरी गेल्यानंतर 1-1.5 तासातच त्याचा मृत्यू झाला। आणि तिथे अँब्युलन्स हजर असताना रेफर करायला पाहिजे होतं MOनी, मेडिकल ऑफिसरने रेफर न केल्यामुळं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या सर्व प्रकरणात जो कोणी गुन्हेगार असतील त्याच्यावर 302 कलम अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा हीच आमची विनंती आहे सर्व ग्रामवासियांची, त्यांच्या नातेवाईकाची, मृतकाच्या नातेवाईकाची। जोपर्यंत मृतकाच्या नातेवाईकाला न्याय मिळणार नाही, मृतकाला न्याय मिळणार नाही, त्या गुन्हेगारावर कडक कारवाई करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतकाची बॉडी हे इथून हटवणार नाही। आम्ही PSC, DHO ऑफिस, CO ऑफिस आणि शेवटी पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ। परंतु DCP साहेब आणि सर्व पोलीस स्टाफ कर्मचारी इथे आले। त्यांनी PM चा रिपोर्ट बघून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं इथं आता कबुली दिली आहे, मान्य केलं आहे। लगेच रिपोर्ट घेऊन त्या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे आणि त्याला अटक सुद्धा होणार आहे आणि कडक कारवाई होणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।